बात है, पुलिस हमारे साथ है, आलम की बात है, पुलिस हमारे साथ है। प्रशासनाच्या मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद प्रशासनाच्या मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। मासूम को न्याय दो, अपराधी को सजा दो। मासूम को न्याय दो, अपराधी को सजा दो। बच्चियों पर अत्याचार बंद करो। बच्चियों पर अत्याचार बंद करो। नारी सम्मान देश का सम्मान। नारी सम्मान देश का सम्मान। हर बच्ची सुरक्षित हो, यही हमारी मांग है। हर बच्ची सुरक्षित वाटर कॅनल आहे ना पाणी मारले इथं आले आहात आणि काल जो प्रकार घडला खूप म्हणजे आक्रोश जनता आहे काय तुझ्या मनात काय भावना आणि काय काल जो प्रकार घडलेला आहे अत्यंत भयानक असं घटना घडलेली आहे आपल्या भंडारा शहरात। मला असं वाटते की ती निरागस निष्पाप मुली जिचा काही दोष नसताना त्या आरोपीने जे अत्याचार तिच्यावर केलेला आहे अशा आरोपीला दोषी न अत्यंत कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे अशी सगळे आमच्या वतीने सगळ्यांची अशी इच्छा आहे, जेणेकरून पुढचं जे असं कृत्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचा वचा बसला पाहिजे। तर कठोरातली कठोर शिक्षा या आरोपीला होणे आवश्यक आहे। काय सांगाल ताई तुम्ही आज इथं आणि दोघांमध्ये खूप संख्येने आले आहेत काय सांगत आणि काय सांगाल? नमस्कार, मी सान्वी गजबी नूतन कन्या शाळेमध्ये इयत्ता 11वी क ची विद्यार्थिनी आहे। मला देखील लहान बहिणीची 3 वर्षाची आहे। मी माझ्या आईला विचारलं, आई मी प्रोटेस्टला जाऊ का? माझी आई बोलली, तू निवांत जा, आपल्याकडे काय मुली नाहीत का? तू नाही जाशील तर कोण जाणार? तेच आता अशी घटना जर आपल्या दिवसेंदिवस आपल्या सोसायटीमध्ये घडतील, आपल्या भंडाऱ्यासारख्या शहरामध्ये अशी घटना घडतील तर कोणत्या ठिकाणी आम्ही आपल्या बहिणींना पाठवू? आमचं भविष्य तर हे फक्त कपडे लहान कशाला घालते, अरे बाहेर नको जाऊ, रात्र एकटे नको जाऊ, हे ऐकण्यामध्ये गेलं। आम्हाला नाही पाहिजे की आमचे फ्युचर जनरेशन, आमचे लहान बहिणी सुद्धा तेच ऐकू म्हणून। आम्हाला त्यांना सुद्धा अशा बंधनात नाही अडकवायचं आहे। आम्हाला त्यांना कॉन्फिडंट होऊन बाहेर पाठवायचं आहे, ना की घाबरून। आम्ही जिथेही कुठे जातो कुणी ना कुणी वाईट नजर घालतेच, प्रत्येकाला आपण नाही बोलू शकत, पण मुलीला खरं तर माहित असते की काय अवस्था असते तिच्या मनामध्ये असते। खरं तर पालकांशी शेअर करणं सोपं नसते, म्हणून आम्ही मैत्रिणी एकामेकाशी करतो, पण कधी स्टँड घ्यायचा आम्हाला असं चान्स नाही मिळत आणि हा आम्हाला चान्स मिळाला होता म्हणून आम्ही मोठ्या संख्येने इथे आले आहोत आणि इथे खूप लोक आहेत। काय वाटते त्या नराधमाबद्दल तुम्हाला काय वाटते? मला असं वाटतं त्यांना मी ऋतुजा रंगारी आहे। मी 11 ड ची विद्यार्थी आहे, नूतन कन्या या शाळेत शिकते। आता आज जे काही झालंय हे नवीन गोष्ट नाही आहे। भारतामध्ये लहान मुलींपासून अगदी 6 महिन्याच्या मुलीपासून तर 60-70 वर्षांच्या आजी बरोबर देखील ही घटना होत असते, जी खूप लाजिरवाणी आहे। आपल्या सगळ्यांना आता या खिलाफ आवाज उठवायलाच हवी, कारण जर तुम्ही म्हणाल की रेप का होता तर लोकांचं असं उत्तर येणार की मुलीने काय कपडे घातले होते किंवा मुलीने काहीतरी केलंय। पण जर मुलगी साडी घालेल, कपडे घालेल तरीही त्याच्याने काहीही फरक पडत नाही। जर त्या मुलाच्या नजरेमध्ये तर हैवानियत असेल तर त्या मुलीच्या कपड्यांनी काहीही फरक पडत नाही। ती मुलगी यासाठी दोषी अजिबात नसते। त्या 3.5 वर्षाच्या मुलीचं काय दोष होतं? आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात देखील जर सुरक्षित नाही आहोत तर काय अर्थ आहे? कितीतरी असं झालंय आमच्यासोबत की आम्ही कुठे बाहेर गेलो, आमचं कुणी पाठलाग करत आहे, कुणी आम्हाला गंद्या नजरेने बघत आहे, आम्हाला किती घुटण वाटते। आम्हाला असं वाटते की कोणीतरी आम्हाला डांबून ठेवलंय। हे सगळं बंद व्हायला हवा। जर काही होत आहे तर त्या मुलांच्या नजरा झुकायला हवा, ना की आमच्या कपड्यांवर गोष्ट यायला हवी। आमच्यावर बोट का म्हणून उचलावे लोकांनी? आमची काय चुकी होती? आम्ही बोललो त्यांना येवा आणि आमचा रेप करा किंवा आमची छेडखानी करा, आम्हाला मजा येते। अरे आम्हाला काय वाटतं हे तुम्हा लोकांना कसं कळणार? जेव्हा तुम्हाला कळणार न तेव्हा तुम्हाला समजेल की आम्ही काय बोलत आहोत।
आम्ही आता आमच्या शाळेच्या आजूबाजूही असलो की आम्हाला आमच्या शाळेच्या बाजूला उभे राहायला भीती वाटते की कोणता मुलगा कधी येणार, आम्हाला हात लावून कसं जाणार. कालचीच घटना आहे जी माझ्यासोबत घडली आहे. मला देखील काल एका मुलाने बॅड टच केलं आहे आणि हे मी सांगू शकले नाही का, कारण मला माहिती आहे सोसायटी माझ्यावर आणणार की तू का बाहेर गेली, एकटी का गेली. प्रश्न कधीच याचं नव्हतं की मुलगी एकटी होती किंवा तिच्यासोबत कोणी होतं. सोसायटीला ब्लेम मुलीलाच करायचं असतं. हे कपड्याबद्दलही कधी नव्हतं. इट वॉज नेव्हर अबाउट क्लॉथ. पण आता हे सगळं थांबायला हवं, कारण आता जे आमच्या लहान बहिणी सोबत घडलंय ते आता कुणाही सोबत घडता कामा नये. हे माझी शासनाला विनंती पण आहे की तुम्ही आता न्याय द्या. त्या माणसाने कितीही क्लेम केलं की तो पागल आहे तरी तो पागल नाहीये, कारण कुठल्याही पागल व्यक्तीला हे कसं कळणार की रेप कसे करतात. जर त्याची मेंटल स्टेबिलिटी खरं मध्ये वाईट आहे तर मग त्याला कसं कळणार की त्याला काय करायचंय, त्याला कसे तिचे कपडे काढायचे, तिला कसं टच करायचंय, त्याला कसं कळणार. आणि जो ब्रुटॅलिटी त्याने तिच्या सोबत केली आहे त्या लहान मुलीसोबत, ती ब्रुटॅलिटी कोणीही दुसऱ्या सोबत करता कामा नये. बस एवढंच माझं म्हणणं आहे.